y equal to 7 and x plus 2y equal to 11, then find the value of x plus y. आता अशा प्रकारे जर x plus y आणि x minus y अशी व्हॅल्यू विचारली असेल तर आपण डायरेक्ट ASA रूल लावायचा. ASA काय? ऍडिशन, सबट्रॅक्शन आणि परत ऍडिशन. सो आपल्याला x प्लस वाय विचारलाय, x प्लस वाय विचारला असेल तर जे दोन इक्वेशन दिलेले त्यांची डायरेक्ट सरळ ऍडिशन करा. लिहा इथं ऍड इक्वेशन 1 and 2. एवढं लिहायची पण गरज नाही कारण की 1च मार्काला आहे. सो पटकन लिहायचं करायचं. आपल्याला ऍड करायचंय. ऍड इक्वेशन 1 and 2 एवढं लिहा पटकन आणि हे करायचं. सिंपल मध्ये सॉल्व्ह करायचं, एकच मार्काला आहे. सो 7 प्लस 11 किती येणार? 18 इक्वल टू बघा 1 प्लस 2 किती येणार? 3y प्लस 2 प्लस 1 3x. ओके, हे आलं इथपर्यंत. याला करू आपण डिवाइड बोथ साइड बाय 3. सो बघा 3/3x इथपर्यंत आलं लक्षात, प्लस 3/3y इक्वल टू 18/3. सो लिहा, हे कटला, हा पण कटला, आणि हे 3 सक 18. सो x प्लस y इक्वल टू 6. आलं का? सो इथे लिहा वाटल्यास व्हॅल्यू ऑफ x प्लस y इक्वल टू व्हॅल्यू ऑफ x प्लस y इज 6. लिहा इज 6 असं. कारण की बघा पटकन एक मार्काला आहे. सो जास्त लेंदी याला ओढायचं नाही. इथं जर कधी x प्लस y विचारला तर काय करायचं? सिंपल ऍडिशन. आणि x मायनस y विचारला तर सबट्रॅक्शन. आणि हे कधी करायचं बघा असं, याचे कोएफिशियंट त्याला आणि त्याचे कोएफिशियंट याला असलं तर. आता बघा x चे कोएफिशियंट कुठे? y ला आणि y चा कोएफिशियंट x ला. याला ASA रूल म्हणतात. ओके मित्रांनो.